गोविंद पानसरेंवरच्या हल्ल्याला 48 तास उलटले, पण हल्लेखोर अजूनही मोकाटच. पानसरेंना अनेक महिन्यांपासून धमकीची पत्र यायची, सहकाऱ्यांचा दावा. राज्यामध्ये स्वाईन फ्लूचं थैमान, आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू. नागपुरात सर्वाधिक 30 बळी. कोणती शिवजयंती साजरी करायची, सत्तेत असलेल्या शिवसेनेपुढे पेच. शिवजयंती तिथीनुसार साजरी करणार की तारखेनुसार, आदित्य ठाकरे भूमिका करणार स्पष्ट. ठाण्यात घर रिकामं करण्यासाठी बिल्डरची गुंडगिरी. बिल्डरने एका घरात घुसून घरातलं सामान नाल्यात नेऊन टाकलं. मुंबईमध्ये नर्सरीच्या ऍडमिशनसाठी पालकांचं वाढतंय टेन्शन. लाखो रुपये खर्च करूनही मिळत नाहीयेत नर्सरीत प्रवेश. IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. वर्धा जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या जमिनीचा परस्पर ऑनलाईन लिलाव. कर्ज न फेडल्यानं बँक ऑफ इंडियानं केली शेतकऱ्याला अंधारात ठेवून कारवाई. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता लवकरच संपादकाच्या भूमिकेत स्वतःचं वर्तमानपत्र करणार सुरू. राज ठाकरेंच्या कुंचल्याला आली गती. जे ऍक्सिडेंट होतात त्याच्यावर तात्काळ उपाययोजना काहीच निघू शकत नाही. तुमच्याकडनं नसेल होतं, आमच्याकडनं तुम्ही पैसे घ्या ना पासाचे. लेडीज की ट्रेन्स की फ्रिक्वेन्सी बढ़ाए. तुम्ही ऍडिशनल एक डबा दिलाच पाहिजे महिन्यामध्ये. पंतप्रधानांच्या लाख मोलाच्या सुटाचा सुरतमध्ये होतोय लिलाव. उद्योगपती सुरेश अग्रवाल यांनी लावली तब्बल 1 कोटींची बोली. बंगळुरूमध्ये मेक इन इंडिया थीम असलेल्या एअर शोचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. 300 परदेशी कंपन्यांनी घेतला सहभाग.